नमस्कार मंडळी. स्वातंत्र्यवीर सावरकर जीवन कार्यदर्शन या उपक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आजचा भाग हा दुसरा भाग आहे आणि भागाचं शीर्षक आहे जन्म व बालपण. 1883 साली दोन ठळक घटना घडून आल्या. धर्मसुधारणेचे धुरीण स्वामी दयानंद सरस्वती यांनी आपली इहलोकीची यात्रा या वर्षात संपवली आणि भारतीय प्रजासत्ताकाच्या स्थापनेची इच्छा अपुरी राहिलेली पाहून वासुदेव बळवंत फडके यांनी याच वर्षात एडनमध्ये देह ठेवला. मंडळी, अशा अतृप्त आकांक्षांनी विद्युतगर्भ बनलेल्या वातावरणामध्ये सोमवार दिनांक 28 मे 1883 रोजी रात्री 10 वाजता नाशिक जवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म झाला. दयानंद आणि वासुदेव बळवंत यांनी हृदयाशी बाळगलेली उद्दिष्टे व आकांक्षा यांना आता एकवट स्वरूप प्राप्त होऊन एक महान ध्येयवाद निर्माण होणार होता. एक नवा ध्वनी दुमदुमणार होता आणि एक नवा राष्ट्रवाद उदयास येणार होता. विनायकाचे वडील दामोदर पंत हे अंगकाठीने बळकट, विद्याव्यासंगी, करारी आणि स्वाभिमानी गृहस्थ होते. त्यांचे व्यक्तिमत्व कोणावरही छाप पाडणारे होते. समाजात त्यांना मानाचे स्थान होते. त्यांच्या अंगी संभाषण चातुर्य होते आणि काव्यरचनेची चांगली देणगी होती. आणि विनायकाचे जे मामा होते ना, ते सुद्धा कवित्व करायचे बरं का. म्हणजे आपल्या वडिलांकडनं आणि आपल्या मामाकडनं ती प्रेरणा, कवित्व करण्याची प्रेरणा विनायकाला मिळालेली आहे असं आपण म्हणू शकतो. विनायकाच्या आईचं नाव राधाबाई होतं. त्या स्वरूपाने सुंदर आणि वृत्तीने धार्मिक होत्या. त्यांच्या कोमल अंतःकरणामुळे त्यांना सर्वजण नावाजत असत. या अनुरूप दाम्पत्याला 3 मुलं झाली आणि एक मुलगी झाली. पहिला जो मुलगा आहे त्याचं नाव आहे गणेश, त्यांना बाबाराव म्हणायचे. त्यांचा जन्म आहे 13 जून 1879 मधला. दुसरा जो मुलगा आहे तो आपला चरित्र नायक विनायक बरं का. तिसरी मुलगी मैनाबाई, म्हणजे तिसरं त्यांचं अपत्य आहे मुलगी मैनाबाई, त्यांचा जन्म 1886 मधला. आणि सगळ्यात धाकटा जो मुलगा होता नारायण, त्याचा जन्म आहे 25 मे 1888 मधला. दामोदर पंत हे सत्शील नि धार्मिक वृत्तीचे होते. रामायण आणि महाभारत यामधले उतारेच्या उतारे ते तोंडपाठ म्हणत असत. आपल्या मुलांना राणा प्रताप, शिवाजी महाराज आणि पेशवे यांच्या बखरी आणि पोवाडे ते वाचून दाखवत, म्हणून दाखवत. मंडळी, रात्री झोपण्यापूर्वी विनायकाची आई आपल्या थोरल्या मुलाकडून रामायण किंवा महाभारत यामधले काही अध्याय नियमाने वाचून घेत असे. इतर मुले ते ऐकायला बसत असत. म्हणजे लहानपणापासून कसं बाळकडू मिळत गेलेलं आहे बघा या कुटुंबातल्या मुलांना आणि आपल्या चरित्रनायक जो विनायक आहे त्याला. पोवाडे, बखरी, लोककथा, वीरकथा, इतिहासकथा आणि पुराणातील कथा यांनी बालविनायकाच्या मनोविकासामध्ये अत्यंत मोलाची भर टाकली होती. दामोदर पंतांचे कुटुंब म्हणजे एक परिपूर्ण सुखचित्र होतं बरं का. हे तरुण दाम्पत्य रोज संध्याकाळी दारणा नदीच्या काठी फेरफटका मारायला जायचं. दुपारी अनेकदा ते मुलांसोबत त्यांच्याच आमराईत पिकलेले ताजे आंबे खाण्याचा आनंद लुटायचे. गावाबाहेरील जुने महादेवाचे आणि गणपतीचे देऊळ, खंडोबाची भव्य मूर्ती, ज्यावरून फुले तोडण्याचा प्रयत्न करताना वडील पडून बेशुद्ध झाले, त्या पडक्या मठातील पारिजातकाचा वृक्ष, त्यांचीच वाट पाहत उभी आहेत असे वाटणारी
दारणा नदीच्या काठावरील चिंच आणि बाभळीची झाडं. मंडळी या सर्व स्मृती सावरकरांच्या त्यावेळच्या बालसुलभ आणि संवेदनशील मनावरती कोरल्या गेल्या होत्या. नंतर बऱ्याच वर्षांनी भगूरच्या या आठवणी आणि तेथील नयनरम्य परिसर त्यांनी गोमांतक या प्रसिद्ध मराठी काव्यातून जिवंत केला. सदैव आपल्याच विचारात आणि कल्पनाविलासात दंग असलेल्या विनायकाचे बहुतांश विचार त्यांच्या लेखणीतून प्रगट व्हायचे. जन्मजात नेतृत्व गुणांमुळे विनायक जेथे जाईल तेथे सगळ्यांना प्रभावित करायचा. सगळ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधून घ्यायचा. लहानपणी सगळे त्याला भगूरचे छोटे जहागीरदार म्हणून संबोधायचे. ताज्या आंब्यांसह इतर पदार्थांनी भरलेल्या बैलगाड्या घेऊन येणारे शेतकरी विनायकाला नेहमीच आदराने वागवायचे. विनायकालाही भर उन्हात आंब्याच्या गाड्या घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या कष्टांची जाण होती. तो त्यांना प्रेमाने ओसरीतल्या बैठकीवर बसायचा आग्रह करायचा. त्यांना थंड पाणी प्यायला द्यायचा आणि विसावा घ्यायला सांगायचा. यावर ते शेतकरी म्हणत, "अहो छोटे जहागीरदार, पण आम्हास बापूसाहेब रागावतील." बापूसाहेब म्हणजे कोण मंडळी? विनायकाचे काका. त्यावर विनायक त्यांना पोरसौदा गांभीर्याने सांगायचा, "माझे नाव सांगा की, मी तुम्हास बैठकीवर बसवले. मग बापू कसे रागावतील?" थोड्या वेळाने बापू आले म्हणजे ती मंडळी म्हणत, "बापूसाहेब, आमच्या छोट्या जहागीरदारांच्या वशिल्याने बसलो आहोत आम्ही इथे. किती ममताळू आहेत ते." ते ऐकून बापूही हसायचे आणि म्हणायचे, "आमच्या बाळ्याचा वशिला का? मग काय आमची माय व्याली आहे तुम्हाला उठा म्हणायची, बसा बसा." त्यामुळे विनायक सुखावत असे. आता विनायकाचा मित्रपरिवार कसा होता ते बघूया बरं का. आपल्या भोवती विनायकाने जो मित्रपरिवार जमा केला होता त्यांचा अड्डा सावरकरांच्या घरी असायचा. परशुराम आणि राजाराम हे विनायकाचे मित्र शिंपी होते. त्यांच्या वडिलांचा तमाशाचा फड होता. ते दोघेही लावण्या म्हणण्यामध्ये पटाईत होते. त्यापैकी परशुराम हा स्त्रीपात्र बनून नृत्य करायचा. सगळी मुलं एकत्रच जेवायची. मंडळी ह्या परशुराम आणि राजारामाच्या घरी बऱ्याच वेळेला विनायक जेवायचा. त्यांच्याकडची चटणी भाकर अगदी आनंदाने खायचा. आणि ह्या मुलांची आई सुद्धा विनायकाला आपल्या मुलांप्रमाणे मायेने वाढायची, वागवायची. ह्याशिवाय कोण कोण मित्र होते त्याचे? गावच्या कुलकर्ण्यांचा मुलगा गोपाळराव, आनंदराव देसाई, वामनराव धोपावकर, बाबू कुलकर्णी, त्र्यंबक शिंपी, बाळू कुलकर्णी, भिकू वंजारी, सावळाराम सोनार, बापू आणि नथू हे विनायकाचे लहानपणीचे सवंगडी होते. त्यांची त्यावेळची आवडती करमणूक काय होती माहितीये मंडळी? खेळातलं देऊळ बनवायचं, त्यात मूर्ती स्थापन करायची, तिची पूजा करायची आणि कधी-कधी छोट्याशा पालखीतून मूर्तीची मिरवणूक काढायची. विनायकाचे हे मित्र विनायकाची दिवसेंदिवस प्रगल्भ होत असलेली राजकीय समज आणि त्याच्या मनात रुजलेल्या क्रांतीच्या बीजांना फुटणारे धुमारे या सगळ्याचे साक्षीदार होते बरं का श्रोते हो. वडिलांच्या उत्तेजनामुळे बौद्धिक कसरतीबरोबरच धनुष्यबाण, घोड्यावर बसणे आदी खेळ विनायक खेळत असे. तसेच जुन्या बंदुका, गुप्ती, तलवारी आदी शस्त्रांबरोबर सुद्धा बालविनायकाची या वयामध्ये तोंडओळख झाली होती. वडील बंधू जे बाबाराव होते त्यांनी तलवार फिरवावी आणि विनायकाने त्यांची कक्षा चुकवून शरसंधान करावे असाही खेळ अनेकदा चालायचा. आपल्याला एक अभूतपूर्व साहस करून अतिभव्य संग्राम करावयाचा आहे याची जणू विनायकाने ह्या वयामध्येच खुणगाठ बांधलेली दिसते. आणि म्हणूनच एक वेळ त्यांनी आपल्या हातातील तारेत
आपल्या मित्रांसमक्ष एक काळसर्प पकडून बराच वेळ धरून ठेवला होता. म्हणजे असे त्यांचे जे लहानपणीचे प्रसंग आहेत, त्याच्यामधनं सुद्धा आपल्याला प्रत्ययास येतं, की त्यांची जडणघडण स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातनं कशी कार्यान्वित होत असलेली आपल्याला दिसून येते. मंडळी, आजच्या या भागामध्ये आपण त्यांचा जन्म कधी झाला आणि त्यांच्या बालपणातले 1-2 प्रसंग आपण समजावून घेतले. आपला आजचा हा भाग इथेच संपलेला आहे. तुम्हाला जर का हा भाग आवडला असेल, तर ह्या भागाला लाईक करा, ह्या भागाला शेअर करा आणि अश्विनी साठे हे जे यूट्यूब चॅनल आहे, त्याला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मंडळी.